मैत्रिणींनो, रुचिरा खवय्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज बनवूया आपण आलू पराठा. आलू पराठा आपण सगळेजण करतोच घरात, पण ह्याच्यात जर मसाला आपण थोडा वेगळा टाकणार आहे. लागणारे साहित्य बघूया. हे बटाटे उकडून घेतले, त्याला बारीक करून मॅश करून घेणार. हे तांदळाचं पीठ आहे, हे गव्हाचं अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि 2 वाट्या गव्हाचं पीठ, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची, आलं आणि लिंबाचा रस आणि ओवा आणि मीठ. आता आपण कढीक भिजून घेणार. गहू, तांदळाचं पीठ, ओवा आणि मीठ टाकून आपण गव्हाचं पीठ टाकलं, तांदळाचं पीठ टाकलं आणि चवीनुसार मीठ आणि ओवा आपण टाकून हे भिजवून घेऊया. असं आपण पाणी टाकून घट्ट भिजवूया आणि 10 मिनिटं ठेवूया. आपलं असं तांदळाचं पीठ भिजून झालं, आपण 10 मिनिटं त्याला ठेवूया बाजूला. आता आपण मग याच्यासाठी हिरव्या मिरच्या नंतर आपण याच्यात वाटण्यासाठी हिरव्या मिरच्या टाकल्या. आता आलं टाकूया आणि लसूण यात आणि कढीपत्ता हे आपण सगळं वाटून घेऊया. हे आता आपण बटाटे उकडून मॅश करून घेतले, त्याच्यात आपण आलं, हिरवी मिरची, लसूण याचं बारीक वाटण करून घेतले, ते टाकूया. नंतर चवीप्रमाणे मीठ टाकूया. यात तुम्ही कढीपत्ता बारीक चिरून टाका. एकदम छान यायचं, एकदम चविष्ट येतात. आणि मुलं असे कढीपत्ता खात नाही. कढीपत्ता एकदम पौष्टिक आहे, त्यामुळे हा आलू पराठा एक प्रकारचा आपण कढीपत्ता आणि हे जरा आपण वाटण टाकलं आहे, ते कच्चं टाकलं आहे, त्यामुळे जी चव आहे ना ही आलू पराठ्याची वेगळी येते, छान लागते. अशा पद्धतीने तुम्ही करून बघा. आणि ही कोथिंबीर टाकली आणि आता आपण याच्यात लिंबाचा रस टाकू आणि आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया. मिक्स करून आपण एक तसा पराठा करूया. ती लाटून घेतली. आता आपण त्याला असं जसं नेहमीप्रमाणे आपण पराठे करतो तसं करून घेऊया आणि जास्तीचं पीठ काढून टाकायचं आणि आपण त्याला आता पीठ लावून बंद करून घेतले. आता पीठ करून आपण लाटायला घेऊया. पीठ लावून लाटून अलगद हाताने, भाजी भरपूर प्रमाणात भरली आहे पण अलगद हाताने लाटून घेऊया. टाकल्या आपण शिजल्या की आपण पराठा टाकला आहे आणि आपण ब्राऊन शिजल्यानंतर त्याला तेल लावूया. आपण दुसऱ्या साईडने पलटू आणि मग तेल लावूया. साईडने ब्राऊन झाले, आपण तो पलटून घेऊया. हा बघा शिजला आहे. आता आपण याला तेल लावून घेऊया. शिजल्यानंतर तेल लावल्याने ते कच्चं नाही राहत, म्हणून आपण शिजल्यानंतर तेल लावून घेऊया. आपण आता दुसऱ्या साईडने पण त्याला छानपैकी तेल लावून घेऊया. छान ब्राऊन झालं आहे, पण त्याला आता तेल शिजल्यानंतर तेल लावूया, म्हणजे तो कच्चा नाही राहत. हे बघा आपला पराठा असा छान फुगतो पण आणि खुसखुशीत होतो. तो नक्की ट्राय करा. आता आपण त्याला प्लेटमध्ये काढून घेऊ. आपला खुसखुशीत आलू पराठा रेडी आहे. तांदळाचं पीठ टाकल्यामुळे तो एकदम खुसखुशीत होतो. तुम्ही आणि कच्चा आपण कढीपत्ता टाकला आहे, तुम्ही वाटताना टाका आणि भाजीत पण टाका कापून, एकदम टेस्टी
होतो. अशा पद्धतीने तुम्ही आलू पराठा नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका.